नमस्कार. पूनम आज आपल्या सोबत आहे. मी तिला अरे तुरे म्हणू शकतो, त्यामुळे अगदीच इन्फॉर्मल गप्पा मी तिच्याशी मारणार आहे. नाटक आणि आता मालिका असा तिचा एकूण प्रवास, तो प्रवास आपल्या समोर उलगडायचा आहे. त्या संदर्भात मी तिच्याशी बोलत जाईन, गप्पा मारेन आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पूनमला पोहोचवतो. पूनम, सगळ्यात पहिली गोष्ट विचारायची की नाटक, तू, मला आठवतं की आपण जेव्हा ओळख नसताना एकदा भेटलो आणि तू काहीतरी नाटक करायचं याच्याविषयी पॅशनेटली बोलत होतीस. तर ते कुठून आलं होतं की मला नाटक करायचंय, हा जो तो मला ती पूनम आठवते, तर ते काय होतं नेमकं? ते काय होतं ऍक्च्युली आता खूप पूर्वीपासून सुरुवात करायला लागेल. जेव्हा मी लहान होते, म्हणजे दुसरी तिसरीला वगैरे असेल त्यावेळेला, तर आपल्या गावाकडे जळगावकडे माहितीये ना की गणपती मंडळांमध्ये कार्यक्रम असतात, सार्वजनिक मंडळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम. तर तिथे आम्ही कॉलनीतल्या मुला मुलींनी मिळून एक नाटक बसवलं. शिवाजी महाराजांचं नाटक होतं ते, आणि त्यावेळेला मी शिवाजीबाईंच्या सईबाईंचा रोल केला होता. तर ते म्हणजे अगदीच 2-4 दिवसामध्ये जसं आम्हाला जमलं तसं आम्ही लिहिलं. त्याच्यातले 2-3 जण आमच्यातले लेखक होते, त्यांनी डायलॉग लिहिले, मग त्यांनीच आमच्याकडनं पाठ करून घेतले. मग एक जण पुढे यायचा, तो डायलॉग बोलायचा, तो मागे गेला की दुसरा यायचा, तो डायलॉग बोलायचा. अशा याच्यापासून पहिले सुरुवात माझी ती होती की मग मला असं वाटलं की अरे आपण चांगलं बोलू शकतो डायलॉग. मग वाचन करायला सुरुवात झाली, नाटकांची पुस्तकं, कादंबऱ्या, नंतर तुमचे आत्मकथन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी वाचायला लागली. मग आर्ट्सकडे ओढा वाढला जास्त. मग 12वी पर्यंत असं होतं की प्रत्येक स्नेहसंमेलनामध्ये मी पुढे असायचे. त्याच्यात अँकरिंग माझं ठरलेलं होतं. आणि असलं नाटक खूप कमी व्हायचे ऍक्च्युली शाळेमध्ये. डान्स जास्त असायचे, शेतकरी नृत्य, गोवन नृत्य किंवा एखादं देशभक्तीपर गीत, अशा गोष्टी जास्त असायच्या. फिल्म्सचे गाणे बिडे वगैरे पण तेव्हा आदिवासी. हो, म्हणजे मला असं आठवतं ना की शेतकरी नृत्य मी मुलगा झाले होते, कारण की माझा FY पर्यंत एकदम मुलासारखा ऑरा होता माझा, बॉयकट वगैरे. तर माझी पार्टनर होती, तिचे केस लांब होते, माझे केस छोटे होते बॉयकट, म्हणून मला शेतकरी केलं होतं, माणूस केलं होतं की त्याच्यात धोती, कुर्ता आणि तो फेटा बिटा बांधलेला, मिशी, ती आमच्या चित्रकलेच्या सरांनी खोटी मिशी लावलेली. तर ते असे प्रकार आम्ही शाळेमध्ये केले. तोपर्यंत पण नाटक असं काही असतं जळगावमध्ये होते, जरी शहरात होते तरी त्यावेळेला ते इतकं डेव्हलप नव्हतं. तर मग अशा प्रकारे थोडंसं करत 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 जेव्हा मी सिनियर कॉलेजला गेले 12वी नंतर, फर्स्ट इयरला MJ कॉलेजला, त्यावेळेला मला कळलं की अरे नाटकाचा आवाका एवढा मोठा आहे. आणि मग तिथे आमच्या कॉलेजला फर्स्ट बॅच होती ड्रामॅटिक्स डिपार्टमेंटची. मी FY ला होती आणि जी SY ला बॅच होती ती फर्स्ट होती, म्हणजे त्यांचं सेकंड इयर होतं, आमचं फर्स्ट इयर. मग त्या मुलांची ओळख झाली त्या ग्रुपमध्ये वगैरे. आणि आमचे हेमंत कुलकर्णी सर होते, जे ड्रामॅटिक डिपार्टमेंटचे हेड होते. मग तेव्हा कळलं की असं ड्रामा, त्याचा अभ्यास करता येतो, मग त्याच्या थ्रू आपल्याला व्यावसायिक नाटक करता येतं हौशी गेल्यानंतर. 3 वर्ष हे झालं की आपण मस्त व्यावसायिक नाटक वगैरे करू, मग मुंबईला जाऊ, मग काहीतरी छान फिल्मी काहीतरी काम करू, असं सगळा तो पिरियड होता. मग त्या डिपार्टमेंटला मग घरी परमिशन काढायची होती की आता आपल्या घरामध्ये, म्हणजे मराठी मुलगी एकदम जो टिपिकल सगळं असतं घरामध्ये की ग्रॅज्युएशन पर्यंत शिकेल वगैरे असं तसं, मग नंतर चांगलं स्थळ बघून लग्न करू, हा एक सगळ्यांचा विचार पॅटर्न घरी असा होता. तर मग आता ड्रामॅटिक्स डिपार्टमेंटला मला ऍडमिशन घ्यायची आहे. काय फर्स्ट इयरला तर काही हे नसतं की स्पेशलायझेशन सेकंड इयर पासून सुरू, फर्स्ट इयरला सगळ्यांना कॉमन. पण ड्रामा हा असा विषय होता की तो फर्स्ट इयर पासून घ्यायचा होता. एकच विषय असणार होता ड्रामॅटिक्सचा फर्स्ट इयरला, आणि सेकंड इयर पासून सगळे तेच विषय असणार होते. फक्त इंग्लिश आणि दुसरा विषय आठवत नाही, ते कंपल्सरी होते 2, बाकी सगळे ड्रामॅटिक्सचे. मग आता घरी परमिशन घ्यायची, तर माझे पप्पा ते एकदम म्हणजे जुन्या विचारांचे वगैरे की नाही बाबा हा ठीक आहे तू स्टेजवर करते वगैरे. माझ्या पप्पांनी अजूनपर्यंत माझा एकही परफॉर्मन्स बघितलेला नाहीये.
म्हणजे सिरियल्स बघतात आता, पण त्यावेळेला स्टेजवर किंवा इथे नाशिकमध्ये आल्यानंतर मी जी नाटकं केली आपल्या याच्यामध्ये कालिदासला, पसाला वगैरे, तर त्यांनी स्वतः येऊन कधीच माझा परफॉर्मन्स बघितला नाही, असा त्यांचा त्यावेळेचा पण विचार होता. तर मग तरी धीर करून मी विचारलं. तसं मी काही अशी लाजळू घाबरट वगैरे नव्हते, भिडस्त होते, ते विचारलं. पप्पांनी नाही सांगितलं. मग तर नाही म्हटल्यानंतर पुढे बोलायची काही सवयच नव्हती. मग मी घेतला स्पेशलायझेशन इंग्लिश लिटरेचरमध्ये. पण जे ऑर सब्जेक्ट असतात 2 एक्स्ट्रा, ज्याच्यात इंग्लिश एक कंपल्सरी असतो आणि दुसरा आपल्याला वाटेल तो घ्यायचा असतो, त्याच्यात मी ड्रामॅटिक्स घेतला. आणि मग असं मी इंग्लिश लिटरेचर आणि ड्रामामध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मला ललित कला किंवा मुंबईला जाऊन पुढे अजून शिकायचं होतं, पण मग ते काही नाही. त्याच्यानंतर टिपिकल माझं MA झालं, मग MA नंतर BEd केलं, BEd नंतर MAd केलं, MAd नंतर लग्न केलं. जे नाटक सुटलं माझं TY नंतर, ते डायरेक्ट जेव्हा तुम्ही भेटलात ना त्यावेळेला नाटक दिसलं मला परत पुन्हा सुरू होणार म्हणून ते जे तुम्ही म्हटलं ना की तुला करायचं होतं वगैरे एक्साइटेड, ते दिवस मला परत आठवले की अरे बहुतेक आता मी परत करू शकते. असा हा प्रवास होता. म्हणजे कॉलेजला असताना हेमंत कुलकर्णी, पंकज मिठभाकरे, नंतर आपले शंभू पाटील वगैरे हे लोक होते, यांच्या सानिध्यात मी होते. त्यांच्याबरोबर मी नाटकं केली, अगदी 3 अंकी नाटक सुद्धा केलं. एक 3 अंकी नाटक होतं शिवराज बोरलेंचं, गोलमालच. ते 3 अंकी नाटकाचे आम्ही दौरे केले. हो, आणि त्याच्यात डबल रोल होता. त्या जुळ्या बहिणी असतात आणि एक असते एकदम गावंढळ आयराणी भाषा बोलणारी आणि एक असते चांगली मॉडर्न एकदम स्लीवलेस वगैरे असं घालणारी. अशा दोघी बहिणींचा रोल मी त्याच्यात केला होता आणि त्याचे भरपूर दौरे केले होते. खूप गाजलं होतं त्यावेळेला ते नाटक. खूप बक्षिसं मिळाले होते त्यावेळेला त्या नाटकाच्या. म्हणजे अजून ते लोक सुद्धा कनेक्टेड आहेत. सर अजूनही म्हणतात, आता सरांची नाटकं येतात ना इकडे, शंभू पाटलांचे, हेमंत कुलकर्णीचे, ते दोघं म्हणतात की तुझ्या इतकी नाटकाची तळमळ असणारी विद्यार्थिनी म्हणजे नंतरच्या कितीतरी बॅचला आम्ही तुझं उदाहरण देतो म्हणे. की ती होती, तिच्यात स्पार्क होता, तिच्यात तो दिसायचा स्टेजवर सुद्धा की अरे नाही ही काहीतरी करेल, पण तू काही केलं नाही म्हणे फारसं. आणि नाटक सुटल्याचं माझ्यापेक्षा दुःख त्यांना जास्त आहे की तू नाटक का नाही करत, आता नाटक का सोडलं. तर नाटक वर्कशॉप आहे, पण आता काय. आणि ही जे तू म्हटलीस की मग BA झालं, MA झालं, MAd केलंस आणि लग्न झालं, तर हा मध्ये नाटकापासूनचा किती काळ गेला होता साधारण? हा 2003 पासून ते 2016 पर्यंत. अच्छा, जवळपास 13 वर्षाचा. म्हणजे 12 वर्षापेक्षा पण जास्त मोठा वनवास होता तो. पण अर्थात मध्ये शिक्षण की काहीतरी आपल्याला करिअर करायचंय. तर करिअर तर आपल्याकडे टिपिकल म्हणजे मुलगी म्हणजे टीचर झाली की एकदम सेफ जॉब असतो वगैरे असं तसं, म्हणून त्या दृष्टीने त्या अनुषंगाने मी शिकले. हो. मी सगळ्यात पहिलं 2006 मध्ये जेव्हा नाशिकला आले तेव्हा मी आधी रंगूबाई जुंदरेमध्ये ऍज अ टीचर म्हणून लागले. त्याच्यानंतर माझा MAdचा रिझल्ट लागला. मग MAdचा रिझल्ट लागल्यानंतर मी DEd कॉलेजला अपिअर झाले. उपनगरला एक DEd कॉलेज होतं आपल्या इथे, इंदिरा गांधी DEd कॉलेज म्हणून. तिथे मी लेक्चरर म्हणून लागले आणि 1.5 वर्षात त्याच कॉलेजमध्ये 1.5 वर्षांनी मला लेक्चररचे प्रिन्सिपल केलं. कारण की त्यावेळेला MAd लोक खूप कमी मिळायचे. मास्टर्स डिग्री ही एज्युकेशन मध्ये खूप कमी ठिकाणी पण होती आणि मी ती गेली होती मुंबईत. BEd खूप कॉमन होतं, MAd खूप कमी लोकांचं होतं आणि त्याच्यात माझा थेसिस वगैरे, अर्थात मी अभ्यासात पण स्कॉलर होते. हो. मग मी तिथे केला इंदिरा गांधी DEd कॉलेजला जॉब. मग त्याच्यानंतर परत मग गॅप पडला, प्रपंच वगैरे सुरू झाला. आणि झालं काय, मध्यंतरी DEd कॉलेज वाटले होते गव्हर्नमेंटने. खूप ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये DEd कॉलेज होते. मग काही जे कॉलेजेस होते ते कारण की विद्यार्थी मिळत नव्हते त्यांना. खूप मुलं 12वी नंतर DEd कडे ओढा म्हणून नंतर इतके DEd झाले की त्यांना सर्व्हिस नाही, म्हणून मग DEd ला वळण असे झाले विद्यार्थी, म्हणून त्यांनी DEd कॉलेज कमी केले. तर त्याच्यात ते आमचं कॉलेज होतं की जे खूप जुनं होतं, खूप जुनं होतं ते कॉलेज. पण मग त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर नव्हतं त्यांच्या नॉर्म्स अँड रेग्युलेशन प्रमाणे. तर त्यांनी ते कॉलेज बंद पाडलं आणि तेव्हा माझं ते कॉलेज सुटलं. मग नंतर मग मी मुलांमध्ये रमले.
मग तो 12 मध्ये माझा धाकटा मुलगा झाल्यानंतर 13-14 पासून मला असं वाटायला लागलं की अरे आता झालं बाबा, घरातलं पण सगळं व्यवस्थित झालं, आता बोर होतंय, आता काय करायचं. आणि मग मी नाशिक मधले नाटकं बघायला त्यावेळेला सुरुवात केली. मला वाटतं सचिन शिंदेकडे वर्कशॉप केले. मी स्वतःला रिकॉल करायचं होतं मला, आणि मग मी तपास करायला सुरुवात केली की कोण करतं वगैरे काय वगैरे. मग मला सगळ्यात आधी सचिन शिंदेचं नाव कळलं की हे छान घेतात नाटक, चांगलं शिकवतात आणि त्यांची नाटकं पण खूप छान असतात. मग त्यांचे वर्कशॉपला खूप चांगलं तुला पुश मिळेल वगैरे, म्हणून मग मी त्यांच्या वर्कशॉपला कुसुमाग्रजला जॉईन झाले होते. आणि त्यावेळेला अतुल पेठे वगैरे आपण होतो बहुतेक ना, तेव्हा तुम्ही होतात का? हा, तर अतुल पेठे वगैरे यांनी पण 3 दिवस वर्कशॉप घेतलं होतं, छान झालं होतं. मग तिथून ते वर्कशॉप करत असताना त्या वर्कशॉपला मला बघितलं बहुतेक राजेश शर्मांनी, आणि मग त्यांनी मला म्हटलं की तू करशील का नाटकात काम? म्हटलं हो करेन ना. कॉन्फिडन्स वाढला नव्हता तोपर्यंत. वर्कशॉपला सगळ्यात शेवटी बसायचे मी. बापरे, हे छोटे छोटे तरुण मुलं मुली यांच्यासमोर आपण काय करणार आहे, मला तर आता काय, म्हणजे कॉन्फिडन्सच राहिला नव्हता समोर येऊन काहीतरी करण्याचा, ऍक्ट करण्याचा. आणि रोज अभ्यास द्यायचे शिंदे सर आम्हाला अगदी की हे आज हे करायचंय, उद्या ते करायचंय, नंतर ह्याच्यावर ऍक्ट करायचंय, किंवा नवरसांची जी होती उजळणी ती करायची आहे. मी सगळ्यात मागे असायची. मग प्रत्येक परफॉर्मन्सला शिंदे सर मला अगदी उठा मॅडम चला तुमचा नंबर, सगळ्यात शेवटी मी जायचे, करायचे काहीतरी. मग त्यांनी विचारलं, म्हटलं की चला करून बघूया. मग केलं. सचिन शिंदे पण होता त्याच्यामध्ये त्या नाटकात, आणि नाशिकचे सगळे प्रतिष्ठित लोक होते, 40 लोक. आपला 3 पैशाचा तमाशा का? हा, 3 पैशाचा तमाशा. तर प्रशांत हिरे सर होते लीडला, लक्ष्मी होती, ते दोघं लीडला होते, आणि त्यांच्या त्या दुसऱ्या बायकोचं कॅरेक्टर मला दिलं होतं. हा, छोटा होता रोल, पण त्या अर्थाने तू पहिल्यांदा स्टेजवर आली. म्हणजे ते काही स्पर्धेचं वगैरे नाटक नव्हतं, सगळे तेव्हा मग मी केली. मग त्यानंतर इंडिपेंडेंट पहिलं नाटक झालं की एकांकिका झाली? नाही, नाटकच केलं डायरेक्ट. आणि ते पण 2च पात्र, मी आणि योगेश सर. ओके. योगेश वाघ. अच्छा. शर्मांचंच नाटक होतं ते, डिरेक्शन त्यांचंच होतं, प्रोडक्शन त्यांचं होतं. आणि मग त्यांनी हे नाटक झाल्यानंतर मी तर कोणाला ओळखत नव्हती, कोणी मला ओळखत नव्हतं. मग सगळ्यांचं असं की अरे कोण आहे ही नवीन आली आहे, आणि म्हणजे केलं बऱ्यापैकी हिने एवढ्या मोठ्या लोकांबरोबर. आणि जेव्हा प्रॅक्टिस चालायची तेव्हा हिरे सर वगैरे सगळ्यांनी मला छान पाठिंबा दिला की नाही तू करू शकते, छान करतेस वगैरे असं म्हणून. मग थोडा कॉन्फिडन्स लेवल तेव्हा वाढला माझा. एकच प्रयोग झाला त्याचा, मला त्याचं फार दुःख आहे. त्याचे व्हायला पाहिजे होते प्रयोग, म्हणजे एवढं सगळं पाठांतर करा, एवढी प्रॅक्टिस करा, आणि एकच प्रयोग असं झालं ते. मग त्यामुळे तू करू शकते, माझ्या डोक्यात एक नाटक आहे, मग ते तू बघ एकदा वाच वगैरे. मग मी स्क्रिप्ट वाचली, छान वाटली मला. पण म्हटलं अख्खा म्हणजे जवळजवळ 2 तास स्टेजवर दोघांनीच वावरायचंय, काही चान्सच नाहीये तिसऱ्याचा. श्वास घ्यायला वेळ नाही, पूर्ण वेळ आपण दिसणार आहोत, होईल की नाही वगैरे. स्क्रिप्ट तर आवडली होती, आणि त्यांनी म्हणजे चल आपण वाचायला तर सुरुवात करू, मग बघू. मग वाचत गेलो, पाठांतर होत गेलं, मग झालं बस. चाहुल. अच्छा. ते व्यावसायिकला जे गाजलेलं होतं ते नाटक आम्ही राज्य नाट्याला केलं. आणि मला वाटतं हे 2015चा असेल, 14-15 नाही, मला वाटतं 16च असेल. 16. मग 2016 नंतर मग किती नाटक किंवा एकांकिका झाल्या त्यानंतर? एकांकिका तर सर मी एकच केली, आपलीच होती देहासक्त, ती आपण आधी एकांकिका केली. हो. आणि नंतर मग पूर्ण नाटक केलं. एकांकिका मला वाटतं कुबलला होती ना ती, कुबलला ती टाकली होती. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे एकांकिकाच एवढी छान झाली होती खरं ती. विषय बोल्ड असल्यामुळे की काय ती एकच बक्षीस मिळालं त्यावेळेला, एकांकिकेच्या वेळेला पूनमला मिळालं होतं ते. पण विषय बोल्ड होता, पण तरी तो भावनारा होता. मग आपलं झाली सगळी चर्चा की आपण नाटक करूयात वगैरे असं तसं. मग ते माझं राज्यनाट्याचं दुसरं नाटक. मोस्ट प्रोबेबली मी तुमच्या सोबतच काम केलेलं आहे. तुम्हीच मला पुढे यायचं, मला सपोर्ट सिस्टीम म्हणून मी तुम्हालाच म्हणेन की तुम्ही ढवळे सर आहे, की तुम्ही मला पुश केलं. नाट्य नम्रता. हो, त्यांनी पुश केलं म्हणून मी एवढे
तो आपलं देहासक्त जे होतं ते पण दोघीच होतो आम्ही. दोघीच होते. हा पूर्ण वेळ तू पूर्ण वेळ स्टेजवर होतीस. होय होय होय. तर ते दुसरं. मग त्याच्यात पण मला मिळालं होतं अभिनयाचं. नंतर आपलं साधे आहे इतकेच ते त्याला पण अभिनयाचं मिळालं. ते पण म्हणजे त्याच्यात पण मी पूर्ण वेळ होतीच जवळजवळ पूर्णच. म्हणजे एखादा सीन असेल की जो त्या पुरुषांचा वगैरे असेल तो, पण बाकी पूर्ण वेळ मी होते स्टेजवर. ते मग ते नाटक आणि मला वाटतं त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन होतं नंतर. बरोबर. 16, 17, 18 आणि 19 मध्ये लॉकडाऊन. 19 मध्ये लॉकडाऊन. मग लॉकडाऊन मध्ये सगळं परत बंद. मग आम्ही लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये घरून एक वेब सिरीज केली. ओके. मला आता ना आठवत नाही. सगळे मुलं होते, तरुण मुलं सगळे, आणि लॉकडाऊन लग्न अशी कन्सेप्ट होती त्या सिरीजची. आणि छोटे छोटे 10-10, 15-15 मिनिटाचे एपिसोड होते. आम्ही आपलं कुठेतरी कॅमेरा ठेवायचा, सगळं व्यवस्थित आपला अभिनय करायचा त्यांनी दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे. त्याच्यात काही बदल सांगितले तर ते करून पाठवायचे आणि असे तुकडे तुकडे करून त्यांनी ती सिरीज केली होती. ते एक छान विरंगुळा झाला होता. मला वाटतं लॉकडाऊन संपता सुंदरामध्ये तुला रोल होता का? रोल होता. म्हणजे ती खूप लवकर सुरू झाली. तेव्हा लॉकडाऊनचे नियम पाळणं अजून सुरू होते. म्हणजे सगळे लोक खूप एकत्र येत नव्हते. पण काही लोकांना 10-15 लोकांना ते पण कोविडची टेस्ट करून वगैरे परमिशन मिळाली होती. तर त्यांनी मला विचारलं. मी त्यांना घरून ऑडिशन करून पाठवलं आणि त्यांना आवडलं पण ऑडिशन. पण ते होतं बरंच दूर, गावाच्या बाहेर, मखमलाबाद वगैरे तिकडे शूट होणार होतं. आणि लॉकडाऊनचे नियम होते, जाण्या येण्याचा प्रश्न. मी म्हटलं बापरे कसं करणार सिरियल, आपल्याला कॅमेराचा तर काही एवढा अनुभव नाहीये. तर आणि काहीतरी तर शिकायला पाहिजे आपल्याला, काहीतरी कळायला पाहिजे की कॅमेरा समोरचा स्टेजवर करणं आणि कॅमेरा समोर हे दोघं वेगवेगळे गोष्टी आहेत अभिनयाच्या. ते काही आपण आधी बघायला पाहिजे कसं करतायत लोक, मग करूयात वगैरे असं म्हणून मग माझं ते नाही झालं ते सुंदरामध्ये. तुझ्या माझ्या संसाराच्या वेळेला रितसर ऑडिशन झाली होती? हो हो हो. कारण त्यातला तो रोल मला वाटतं मेजर होता. नानी काकी म्हणजे 3 जे मुख्य त्या कुटुंबात चौघ त्या भाऊ आणि त्यातल्या त्यांच्या त्या बायका म्हणजे मुळात पूर्ण कुटुंबच लीडला होतं असं म्हणा. हिरो हिरोईन सकट. कारण की मेन कॅरेक्टर होते आजी आजोबांचे, त्यांच्यावर सगळं ते घरातलं कहाणी पुढे सगळी ती होती. सो त्याचं असं झालं की मला बऱ्याच लोकांचे मला वाटतं जे सिरियलचे अवॉर्ड असतात त्यात पण हो मला नॉमिनेशन होतं त्याच्यात कॉमेडियन म्हणून. म्हणजे स्टेजवर केलेल्या परफॉर्मन्स अगदी वेगळे होते, ते रोल वेगळे होते. आणि जो पहिला कॅमेरा समोर मिळाला तो अगदीच वेगळा होता. बरोबर. एक विसरभोळी नानी काकी. हो, पण त्याच्यामुळे प्रूव्ह झालं ना की तू सगळ्या प्रकारचे करू शकते. खरंय. आणि त्यानंतर मला वाटतं होईन सावली सुखाची. त्याच्या नाही त्याच्या आधी मी यांचं चिन्मयचं होतं ना झनकरांचं योग योगेश्वर जयशंकर, त्याच्यात एक छोटा रोल केला मी. होता रोल चांगला, पण असं काही खूप त्याला, कारण त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन नवीन कॅरेक्टर असायचे. तो एक केला होता. आणि त्याच्यानंतर मग सावली होईन सुखाची मला मिळालं होतं. तो पण मला वाटतं मेजर रोल होता. तो तुम्हाला सांगू गंमत, नानी काकी होती कॉमेडियन. योग योगेश्वर मधली जी काय नाव होतं, सीता की काहीतरी नाव होतं, ती होती एकदम भोळी साधी, म्हणजे शंकर त्यांची भक्त. म्हणजे वेडी त्यांची अगदी ती, आणि एकदम सोज्वळ आणि मुलीच्या लग्नासाठी अगदी आतुरलेली आई असते ना, काळजी करणारी वगैरे ती आई. आणि सावली होईन सुखाची मध्ये गंमत सांगते विलॅन. म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे बघून कोणाला वाटणार नाही की मी विलन असू शकते, पण सावली होईन सुखाची मध्ये एक कजाग, भांडखोर, भाचीला छळणारी मामी केलेली आहे मी. आणि तो पण रोल प्रेक्षकांना खूप आवडला. म्हणजे नंतर बायका मला येऊन विचारतात तुम्ही एवढं का छळता गौरीला, ती बिचारी एवढी चांगली आहे, नका ना तिला एवढा त्रास देऊ. आणि तीच माझ्यासाठी पावती होती की अरे हे पण मी करतेय, करू शकते, चांगल्या पद्धतीने पोहोचल्याची. येस. आणि त्यानंतर
इथेच शूट झाली मला वाटतं नाशिकमध्ये, पिरतीचा वणवा उरी पेटला. हा, पिरतीचा वणवा ही सावली होईल सुखाची पण नाशिकमध्ये झाली, रामशेज किल्ल्याकडे. आणि पिरतीचा वणवा आपल्या देवळाली कॅम्पमध्ये. तर तिथे पण कॅमिओ केला मी, 3 महिन्याचा कॅमिओ होता तो. तर त्याच्यामध्ये पण एका विधवा बाईचं, ती पण व्हिलन होती, पण सावली होईल सुखाची मधली जी कजाळ भांडखोर छळणारी व्हिलन ही शांत व्हिलन होती, पडद्यामागून काम करणारी तशी व्हिलन होती. चांगलं, म्हणजे तुझ्याकडे असा पट आला वेगवेगळ्या. आणि आता सध्या करतेस ती सिरियल, त्याचा विषय? आता मी करतेय पिंगा ग पोरी पिंगा, कलर्स मराठीवर चालू आहे ती. यांचं कान्हा प्रोडक्शन, सुबोध भावेंचं प्रोडक्शन मध्ये ठाण्याला चालू आहे ते शूट. तिथे पण मी विलनच आहे. इथे मी खानदेशी विलन आहे पिंगा ग पोरी पिंगा मध्ये. टिपिकल खानदेशी सासू असते ना, की सून आल्यानंतर मी बापरे आपली मस्त आरामात टीव्ही वगैरे बघेन, सूनेला सांगेल चहा आण बाई, हे बनव जेवायला, ते बनव, अशा मेंटॅलिटीची सासू आहे. पण घडतं उलट, याच्यामधल्या ही सून असते अँबिशियस, तिला वकील बनायचं असतं. सो ही जळगावातनं डायरेक्ट जाते वकिली करायला मुंबईला. मग इथे सासूचं बिन असतं आणि मग तिथे ती कजाक सासू येते परत, की आठे तर काम करायला सून पाहिजे का, ते शिकायला पाहिजे सून, आणि मी काय आयुष्यभर कामच करू आते, असं ती सून आहे, असं सासू आहे. तुला मुळात भाषा येत भाषा म्हणजे थोडंसं वर्कआउट करायला लागलं, कारण आपण खानदेशी असलो तरी आपल्या घरात बोललं जात नव्हतं कधी. म्हणजे आमच्या घरी आजी आजोबांपासून कधी कोणी नॉर्मल तसं तर सिरियल मध्ये फार पूर्णपणे काय ती बोलायची नसते, हेल तो पाहिजे असतो, आणि तेवढा तुला तो जळगावात. तिथे पण आम्हाला वर्कशॉप झालं थोडंसं. एक आमचा प्रॉपर जो माझ्या मुलाचं काम करणारा आहे आशिष कुलकर्णी, तो तिकडे भुसावळचा आहे, त्याने आम्हाला सगळ्यांना थोडं 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 नॉलेज देत देत आपण ट्रेन केलं. आणि मग ते आता हिरो हिरोईन पासून आम्ही सगळे खानदेशी बोलतो त्याच्यामध्ये, पण बेसिक खानदेशी येते, कारण पूर्ण खानदेशी बोललं तर बाकीच्या लोकांना समजणार नाही, प्रेक्षकांकरता ते महत्वाचं आहे. येस. आता थोडं याच्याकडे येऊयात, शेवटाकडे. आता नेमकं अजून पुढची पूनमची काय उडी आहे, म्हणजे काय उडी? ऍक्च्युअली माझं आहे ना बेसिक प्रोफेशन तर टीचरचं आहे. आता हे मी करतेय, अजून जोपर्यंत मला रोल मिळतील मी करेन, पण मला व्हरायटी ऑफ रोल करायला आवडेल, पण मला एक वेब सिरीज करायची खूप इच्छा आहे, आणि हिंदीमध्ये एखादं तरी काम मिळावं. आता पुढची शिक्षिका अभिनय शिकवायला जाईल? नाही, म्हणजे तेच मी तुम्हाला सांगते की BEd MAd झालंय माझा, तो गॅप पडलाय, पण मला परत एकदा ते सुरू करायचं आहे. शिक्षकी पेशंट म्हणजे आता हे नाशिकला होतात त्या सिरियल तोपर्यंत ठीक असतं सर, आपण इथे इझिली करू शकतो. रात्री तुम्ही किती वाजता घरी या, आपल्या इथून इकडनं तिकडे घरी जाणं फार सोपं आहे. तसं नाशिक मुंबई करणं इतकं सोपं नाही. मी आता करते. मध्ये एक सिरियल सुटली आपली, स्टार प्रवार केली होती, पुणे राजाची तू घराणी. तर त्यावेळेला ते शूट होतं मालाडला. मड मालाडला होतं. हो, म्हणजे ते इथून मड मुळातच जाणं अवघड, खूप अवघड आहे. म्हणजे मालाडला तुम्ही सहज पोचतं, पण मालाड ते मड हो. सो मग ते मी बघितलं. आता मी ठाण्याला करते, ठाण्याला पण मी जाते. माझा मोठा मुलगा आता 10वीला आहे. सो मी पूर्णपणे सगळं त्यांच्यावर सोडून मी जाऊ शकत नाही. 9 वाजेचं मला त्यांना माहितीये ही नाशिकहून येते, 9 वाजेचा कॉल टाइम देतात, 15-20 मिनिटं इकडे तिकडे चालतं. मी पहाटे निघते 4:15 करून, 4:45 वाजेची बस असते आपल्याला मुंबई नाक्याहून कसारापर्यंत जायला. ती 6 वाजता एक्झॅक्ट कसाऱ्याला सोडलं की 6:10च्या लोकलने ठाण्याला जायचं. ठाण्याला तर गर्दी बरोबर असं वाहवत खाली उतरायचं. तिथून वेस्टने बस पकडून घोडबंदर रोडला जायचं, आणि तिथे ओळा नाक्याला उतरल्यावर परत 1 किलोमीटर पायी जायचा. हा प्रवास आहे 9 वाजेपर्यंतचा. सो मुंबईत थोडा अवघड आहे. पण मग तुला जर शिफ्ट लांबली तर मग मुक्काम करायलाच लागेल. हो आहे, किंवा सलग शेड्यूल असलं तर 2-3 दिवस. हा, मग तसं 4-4 दिवसाचे लागतात आमचे शेड्यूल. पण तसं तिथल्या तिथे दोन्ही बाजू सांभाळा. मुलांच्या आता त्यांचंही महत्वाचं आहे. 10वीचं 12वीचं वर्ष, धाकटा अजून 7वीला आहे तोपर्यंत ठीक आहे, पण सलग येणारच त्यांचं 10वी 12वी. त्याच्यात मी खूप वेळ मुंबईला नाही देऊ शकणार. इथे मिळालं तर मी कंटिन्यू करू शकते,
पण मुंबईत जरा अवघड वाटतं मला पण, म्हणजे आपल्यासारख्याला ते नाही झेपत बाबा लोकलने वगैरे प्रवास करणं. पण तरी भरपूर मोठा प्रवास झालेला. हो हो, म्हणजे त्या मानाने मला खरंच नाशिकच्या लोकांनी इतकं प्रेम दिलं आणि खूप पटकन लवकर मला चान्स मिळाला. म्हणजे पहिल्या सिरियल किती लोकांना सिरियलमध्ये काम करण्यासाठी किती स्ट्रगल करायला लागतं, ज्युनियर्स म्हणून काम करायला लागतं, 1-2 दिवसाचे कामं करून त्यांना कुठे चांगले रोल मिळतात. मला पहिलाच रोल जो मिळाला तो फुल लेंथचा होता. म्हणजे 23 ते 25 दिवस आम्ही महिन्यातले सलग शूट करायचो. लीडच हो, कारण तिथे पूर्ण फॅमिली लीड, पूर्ण फॅमिली होती. म्हणजे वन ऑफ द मेजर कॅरेक्टर. येस. चालेल, तुझा असाच प्रवास चालत राहू आणि चाललंच आहे. देवाची कृपा आहे नाशिकवर. नाशिकमध्ये भरपूर सिरियल्स आता शूट होतात, सिरियल येऊ देत आणि भरपूर काम मिळू देत. नाही सुटणार तुझं काम, कंटिन्यू राहील. थँक्यू. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.